गेल्या जून महिन्यापासून आपण आपल्या परिसरात गावात काही BLO जे असतात बूथ लेवलचे जे कर्मचारी आहेत आणि त्यामध्ये बहुधा शिक्षक मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्यांचं शालेय कामकाज करून ते काम करतायत. आपल्या आतापर्यंत उन्हाळ्याभर जनगणनेचं काम केलंच आपल्या मंडळी सर्व शिक्षक बंधूंनी, आणि आता पुन्हा SIRचं काम आलेलं आहे. म्हणजे पुनरीक्षण सुरू आहे याचं यादीचं आपलं मतदानाचं, आणि ते राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तशा पद्धतीचं काम करण्याची एक जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ते काम सक्तीचं असतं, आम्हाला टाळता येत नाही. आणि आतापर्यंत 5 जण फक्त ते काम करत होते. शिक्षक आपण दिले की शाळा आपली सफळ व्हायला नको, त्यांना आपण सकाळी 2 पर्यंत काहींना 2 नंतर जाऊ देत होतो. परंतु आता काल पुन्हा 14 शिक्षक बांधवांना आपल्या ऑर्डर आलेली आहे, आणि आजही ते सकाळी शाळेपूर्वी आणि आता शाळेच्या वेळेनंतर ते काम करत आहेत. पण दिवसभर 5.5-6 तास शाळेचं काम करून पुन्हा तिकडं तेवढी एनर्जी द्यायची म्हटल्यावर हे माणूस आहे, एवढा वेळ एवढी एकाग्रता त्यांची राहू शकत नाही. शासनानं सांगितलं तुम्ही तुमच्या लेव्हलला शाळेच्या वेळेत बदल करा आणि या कामाला, राष्ट्रीय कामाला प्राधान्य द्यायचे आणि तुमचं शालेय शैक्षणिक काम सुद्धा मागं पडायला नको. या दुहेरी कचाट्यात आम्ही सापडलेलो. त्यामुळे माननीय संस्था प्रमुख आदरणीय अध्यक्ष सचिव साहेबांशी चर्चा केली. आत्ताच परिवहन समितीचे सर्व बांधव आपण हॉलमध्ये बोलावलेले आहेत. आधी जर कोणी उभा असेल ॲटो आणि चालक मालक तर त्यांनी 1 नंबरच्या हॉलमध्ये जायचं आहे. सध्या तिथं बसलेले आहे सगळे मंडळी, आणि आपण त्यांना काही वेळ दिलेली आहे सकाळची पुढच्या सूचनेपर्यंत. तशी शनिवारची वेळ असते आपली 7:15 ते पुढचा कालावधी सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला पूर्ण 5.5 तास म्हणजे 7:15 ते 1 पर्यंत, 7:30 ते 1 पर्यंत शासनानं वेळ दिलेले आहे. पण आपण त्याच वेळेत थोडासा बदल केला. 5 मिनिटं अगोदर घेतले, परिपाठाचा वेळ थोडा कमी केला, प्रत्येक तासिकेचा थोडासा वेळ कमी करून पूर्ण 8 तासिका. मध्यान्ह भोजन पण झालं पाहिजे, आणि तुमचं 4-4 तासाचा टप्पा, 4 तासानंतर मधला ब्रेक, आणि सगळं तुमचं शिक्षणही थोडंही नुकसान व्हायला नको. म्हणून आम्ही सर्व शिक्षकांना आपले तेवढे 8 तासिका शैक्षणिक काम पूर्ण करायचं, आणि उरलेल्या वेळात त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्या BLOशी संपर्क करून त्यांनी ते राष्ट्रीय काम करायचे. अशा पद्धतीची योजना झालेली आहे, आणि त्यामुळे आपल्या शाळेचा वेळ थोडासा समोर ओढलेला. तासिका तेवढ्याच होती, कालावधी थोडाफार कमी जास्त होईल, पण शिकवण्यात थोडेही कमी पडणार नाही. उद्यापासून पुढच्या सूचनेपर्यंत आपली सकाळची शाळेची लांब बेल जी असते, लांब घंटी, ती 7:15 वाजता होईल. अजूनही तसं 7:15 म्हणजे उन्हाळ्याचा शेवटच आहे, त्यामुळं दिवस लवकर बरोबर पोहोचता तुम्ही 7:15ला, आणि शेवटचा कालावधी 8 तारखेनंतर संपणार आहे. साधारणतः 11:25ला 2 टोल झाली की मुली जातील, आणि 11:30ला समजा मुलं बाहेर निघतील. तो नियोजन पाहता येईल, आणि त्यात फ्लेक्सिबल ठेवते. परंतु रिक्षावर या चालक मालक ॲटो आणि या गाड्यावाल्यांना आपण सांगितलेलं आहे, आणि ते तुम्हाला सुरक्षित त्या वेळेपर्यंत पोहोचवणार आणि शाळा सुटल्यानंतर घेऊन जाणार. राहिला प्रश्न आमचा, आता आमच्यापैकी रजेवर तर शक्यतोवर कोणी राहत नाही, सकाळची वेळ आहे, आणि रजेवरचं सोडून या शैक्षणिक कामासाठी ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी पूर्ण कालांश ते काम करून ते उर्वरित वेळ त्यांच्या सोयीनुसार ते त्या कामासाठी देणार आहेत, सहकार्य करणार आहेत ते सहाय्यक म्हणून. आणि तुम्ही मात्र वेळापत्रकाप्रमाणे सगळे पिरियड्स व्यवस्थित आणणं, वारानुसार आपला युनिफॉर्मचा ड्रेस जसा आहे तसा तो राहणार आहे, आणि शनिवारला मात्र वेळेत जो असतो नेहमीचा तोच वेळ राहणार आहे. शनिवारला जी ठरलेली वेळ आहे 7:15 ते आपली जी शेवटचा तास वेळ असते तीच राहील.